आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे। 5 पैकी 5 जागा महायुतीने जिंकल्या आहेत। त्यामध्ये 3 भाजपा तर 2 शिंदे सेनेकडे गेल्या आहेत। माजी राज्यमंत्री तथा घनसावंगी येथील शरद पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश टोपे यांना पराभवाचा सामना करावा लागला। गेल्या 2 वेळेस धोबीपछाड केलेल्या हिकमत उढाण यांनी राजेश टोपे यांचा पराभव केला। शिंदे सेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना खो देऊन जालन्यातून पुन्हा विजय मिळवला आहे। बदनापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या वेळेस भाजपचे विद्यमान आमदार नारायण कुचे हे विजयी झाले आहेत, तर भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आणि भाजपाचे विद्यमान आमदार संतोष दानवे हे विजयी झाले आहेत। परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी विजय मिळवला आहे। आपण पाहत आहात जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तथा नुकतेच निवडून आलेले उमेदवार अर्जुन खोतकर यांचा विजयाचा जल्लोष। या जल्लोषासोबतच त्यांनी विजयी झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे आणि लगेचच त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना इशाराही दिलेला आहे। काय म्हणाले ते प्रतिक्रिया देताना, चला पाहूयात। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कामावरचा आणि माझ्या मेहनतीवरचा, माझ्या कष्टावरचा हा विश्वास आहे। गेली 5 वर्ष सातत्याने लोकांमध्ये राहणं, लोकांचं काम करणं आणि त्यामुळं शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी मला ही संधी दिलेली आहे। आता या संधीच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठीमागं असल्यामुळं एक चांगलं काम या भागामध्ये निश्चितपणे उभा करू शकतो याचा माझा विश्वास आहे। आणि सर्व घटकाला, शेतकरी, व्यापारी, कष्टकरी या सर्व समाज घटकाला सोबत घेऊन काम करणार। लाडकी बहीण योजनेचा कसा इम्पॅक्ट झाला, कारण तुम्ही या योजनेसाठी मोठं काम जिल्हाभरात केलं होतं, कसा प्रतिसाद मिळाला आहे? नाही, अतिउत्तम। सर्वच घटकातून लाडकी बहीणचा तर प्रश्न प्रभाव आहेच, परंतु सर्व घटकातून मला यामध्ये खूप मोठा निश्चितपणे मला पाठिंबा मिळाला। विरोधकांनी जालन्यामध्ये सेट आहे तो सेफ आहे, संकल्प भयमुक्त जालना असे नॅरेटिव्ह सेट केले होते, तुम्ही याला भेदून पुढे गेला आहात, काय सांगणार? त्यांनी फक्त तो नेरेटिव्ह सेट केला। गुंडागर्दी त्यांनी करायची, सटकामट्टा त्यांनी चालवायचा, बटनच्या गोळ्या त्यांनी चालवायच्या, बाकी अवैध दारू त्यांनी विकायची, सर्व त्यांनी करायचं आणि नाव मात्र आमचं बदनाम करायचं। त्यांच्या आजूबाजूला कोणी बघा, आता बघा त्यांचं काय करतो मी। तर म्हणजे अशा पद्धतीनं गुंडागर्दी करणारे लोक त्यांचे आहेत। रात्री 1-2 वाजता त्यांच्याच लोकांनी जाऊन तिथं लोकांच्या गाड्या फोडल्या आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला। हे सर्व आता पोलीसवाले उघड करतील, कायदेशीर होईल त्यांच्यावर कारवाई सर्व, ते कुठं सुटणार नाहीत। अशा पद्धतीनं गुंडागर्दी करणारे लोक सुटणार नाही। आता खऱ्या अर्थाने भयमुक्त आता आम्ही करू।